देशातील विविध राज्यांमध्ये पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे। अशातच आता विविध भागातील थरकाप उडवणारी दृश्य समोर येत आहेत। अवघ्या 47 सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। बघता बघता पुरानं त्याचं रौद्र रूप धारण केलं आणि अख्खं गाव डोळ्यात देखत वाहून गेलेलं आहे। मात्र हा प्रकार नेमका कुठं घडलाय सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल। तर हे व्हिडिओतलं दृश्य आहे ते चीनमधलं आहे। भारतात अनेक ठिकाणी पाऊस सुरू आहे, त्याचसोबत चीनमध्ये देखील अशीच परिस्थिती पाहायला मिळते। तिथं अनेक ठिकाणी प्रलय आलाय। चीनच्या अनेक भागात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। चीनच्या सिचुआन प्रांतात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे प्रचंड पूर आलाय। तिथं मडफ्लो अर्थात चिखलयुक्त भूस्खलनाने धुमाकूळ घातलाय। सोशल मीडियावर सध्या त्याचाच एक भयानक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय। या व्हिडिओमध्ये अवघ्या 47 सेकंदात एक पूर्ण गाव पाण्याच्या लाटांमध्ये गायब होताना दिसतंय। या दुर्घटनेनं संपूर्ण प्रांतात हाहाकार माजवलाय। विशेषतः याएन आणि मेईशान या भागांमध्ये पूर आणि चिखलाच्या लोंढ्यांमुळे अनेक घरं जमीनदोस्त झालेत। अनेक नागरिक बेपत्ता आहेत, तर शेकडो लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात यश आलंय। रस्ते पूर्णपणे ढिगाऱ्याखाली गेलेले आहेत, त्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत। याशिवाय सतत पाऊसही सुरू आहे। काही पुलं वाहून गेल्यानं आणि विद्युत व पाणी पुरवठा खंडित झाल्यानं परिस्थिती आणखी बिकट बनलेली आहे। स्थानिक प्रशासन आणि केंद्र सरकारकडून युद्ध पातळीवर मदत कार्य सुरू आहे। मदत कार्यासाठी शेकडो ड्रोन आणि शोध कुत्र्यांचा वापर केला जातोय। मात्र हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून त्यामुळे आणखी पूर व मडफ्लो होण्याची भीती व्यक्त केली जाते। हवामान तज्ज्ञांचं म्हणणं आहे की या भागात बिनधास्त बांधकाम व हवामान बदलांच्या प्रभावामुळे भौगोलिक समतोल बिघडलेला आहे, ज्यामुळे भूस्खलन आणि पूर वारंवार होऊ शकतो। या संपूर्ण घटनेत सुदैवानं अनेक जण वेळीच बाहेर काढण्यात यश आलेलं आहे, तरीही जीवितहानीची भीती अद्याप टळलेली नाहीये।